सर तुम्ही सिंचनासाठी आता हा जो प्रयोग केला आहे ते काय आहे ते जरा आम्हाला समजून सांगा, मुलांना आणि आम्हाला सुद्धा. आपल्या जी टाकी आहे पाण्याची, त्या पाण्याच्या टाकीतून फोर्सने पाणी येत नाही. हां. जे ठिबक सिंचनला किंवा तुषार सिंचनला वापरता येईल असं येत नाही. मग त्याच्यावर एक बाटली लावली कट करून, हां तिला हवेचा दाब दिला त्या बाटलीला. हां त्यानंतर ते ठिबक सिंचनचं कनेक्शन जोडलं. हां. तर आता सर्व ठिबक चालू झालेले आहेत. हे आपलं हां हे आपलं हे ना. म्हणजे मोटरची गरज नाही, आपोआप प्रेशर मिळाला. हां म्हणजे बाटली लावली आणि त्याच्यामध्ये हवेचा दाब निर्माण झाला, त्याच्यामुळे मोटर लावायची गरज नाही पडत आहे. डायरेक्ट सुरू झालं. फोर्सने पाणी सुरू झालंय. ओके, म्हणजे जेव्हा आपण शाळेत नसू किंवा सुट्टीचा दिवस असेल, टाकी भरून ठेवली हां आणि हे चालू केलं ना की सर्व याला पाणी चालत राहील. म्हणजे आपल्या ॲब्सेन्समध्ये पण आपल्या बागेला पाणी देता येईल या एका छोट्याशा बिस्लरीच्या फेकून दिलेल्या बाटलीच्या साह्याने. TFT वगैरे लावायला लागतात. ओके ओके ओके. कनेक्शन हवा जाणार नाही अशी व्यवस्था असते. बरं मुलांना, तुम्हाला आपल्या हवेचा दाब कसा काम आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या दाबाचा वापर करू शकतो हे समजलं का? समजलं? येस. मग आता याचा आणि काही प्रयोग आपल्या घरामध्ये असतील तर आपण ते शोधायचे आणि शाळेत येऊन सांगायचे. कळलं? तिकडे I'm looking like wow.